वीकेंडला जर मुलांना पिझ्झा खायची इच्छा झाली असेल तर तो आपण हेल्दी वेमध्ये कसा करून देऊ शकतो, जेणेकरून चपातीही त्यांच्या पोटात जाईल आणि भाज्याही त्यांच्या पोटात जातील आणि आपल्यालाही आनंद मिळेल आणि मुलंही खुश होतील। तर आजची हेल्दी रेसिपी आहे चपातीचा पिझ्झा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। घरात आपण जे नॉर्मल पीठ चपातीसाठी वापरतो तेच मी इथे मळून घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे पिझ्झासाठी। मार्केटमध्ये असा पिझ्झा पास्ता सॉस मिळतो आणि पिझ्झा सीझनिंग पण मिळते। पॅनमध्ये मी इथे थोडे तेल घेतले आहे, त्यावर मी आता 1 वाटी स्वीटकॉर्न हे थोडे भाजून घेणार आहे। स्वीटकॉर्न आपले इथे भाजून झाले आहे, त्याला मी आता काढून घेते आहे। आता याच पॅनमध्ये मी घेतली आहे 1 वाटी शिमला मिरची घेतली आहे मी इथे। शिमला मिरची मी इथे थोडी मोठीच कापली आहे, तिलाही आता आपण इथे परतून घेऊया। आता शिमला मिरची थोडी भाजून झाली आहे, त्यात मी टाकते आहे 1 वाटी असा थोडा जाडसर कापलेला कांदा। आधी इथे कांदा आणि शिमला मिरची थोडी परतून झाली आहे, थोडी सॉफ्ट झाली आहे। आता मी इथे थोडे जाडसर चिरलेले टोमॅटो टाकले आहे 1 वाटी, त्यालाही आपण थोडे परतून घेऊया। खूप आपल्याला आता शिजवायचं नाही इथे भाज्या थोड्या सॉफ्ट झाल्या इथे। आता मी इथे आधी आपण भाजून घेतलेला जो स्वीटकॉर्न आहे तो इथे ॲड करून घेऊया। तुम्ही इथे अजूनही भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता मी इथे 1 चमचा इथे पिझ्झा सीझनिंग टाकते आहे। आता त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्या। या सीझनिंगमध्ये मीठ असल्यामुळे मी याच्यात मीठ ॲड करत नाही आहे। पिझ्झाचं टॉपिंग तर तयार झालं आहे। आता मी इथे चपाती लाटून घेते आहे। चपाती लाटून झाल्यानंतर अशा फोर्कच्या साहाय्याने इथे असं टोचा मारून घ्यायचा आहे त्याला चपातीला, जेणेकरून ती फुगणार नाही। तवा इथे गरम झाला आहे, आता आपण चपातीला तव्यात टाकूया। आता चपाती उलटल्यानंतर जी वरची बाजू आहे ती आपल्याला कच्चीच ठेवायची आणि जी खालची बाजू आहे ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। ही बाजू आपल्याला कच्ची ठेवायची आहे आणि खालची बाजू भाजून घ्यायची आहे। चपाती ती आपली एक बाजूने भाजून झाली आहे, तुम्ही पाहू शकता। आता जी भाजलेली बाजू आहे तिथे आपण आपला पिझ्झाचा सॉस लावून घेऊया, व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। आता आपण त्यावर टाकूया आपल्या शिजलेल्या भाज्या, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायच्या आहे भाज्या आपल्याला आणि भरपूर भाज्या टाकायच्या आहे। त्यानंतर आपण इथे चीज किसून घालणार आहोत। इथे मी अमूलचे जे क्यूब मिळतात ते वापरले आहे। आता आपण याच्यावर टाकूया पिझ्झाचे सीझनिंग, व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे। तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकता। आता मी ते अजून हेल्दी करण्यासाठी इथे थोडेसे तूप टाकते आहे तव्यामध्ये आणि आता आपण इथे आपला हा पिझ्झा आपण इथे भाजून घेऊया। झाकण ठेवून आपण 5 मिनिटे आपण यात आपला हा पिझ्झा भाजून घेऊया, जेणेकरून वरचं छान चीज आपलं मेल्ट होणार। हे बघा, खालची बाजू छान क्रिस्पी झाली आहे आणि वरतून चीजही मेल्ट झाली आहे। पिझ्झा मी इथे छान कट करते आहे, तुम्ही आवाज ऐकू शकतात, खालून छान क्रिस्पी झालेला आहे आपला हा पिझ्झा। हे बघा किती छान असा सुंदर पिझ्झा, पाहूनच खाण्याची इच्छा होईल की नाही। असा चपातीचा हेल्दी पिझ्झा आपण मुलांना कधीही करून देऊ शकतो, जेणेकरून मुलंही खुश होतील आणि आपल्यालाही असं गिल्ट येणार नाही की आपण त्यांना मैद्याचं किंवा बाहेरचं खाऊ घातलं आहे। तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।